शिल्लक राहिला की टाकून कसा देऊ म्हणून तुम्ही पितच राहता, बरोबर आहे का नाही? पितच राहता, ती गोष्ट निराळी आहे. जेवण सुद्धा तुम्ही किती वेळेस करता हे माहीत नाही, बरोबर आहे का नाही? हां, बस असू द्या, ते सगळं खरं असलं तरी चालेल, पण आपल्या नवऱ्याबरोबर आपल्याला कपट करण्याचा अधिकार शास्त्रानं दिलेला नाही. भांडण करण्याचा अधिकार दिलेला आहे, भांडण तुम्ही जरूर करू शकता, भांडण करण्याचा अधिकारच तुम्हाला दिलेला आहे. कारण नसता दिला तरी तुम्ही भांडण केलंच असतं ना, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे तुम्हाला अधिकार दिलेला आहे. भांडण जरूर करा, पण कपट मात्र कधीच करू नका, कपट करू नका. आपल्या जीवनातली एकही गोष्ट आपल्या नवऱ्याला माहीत नाही अशी एकही नसली पाहिजे. तुम्ही संपूर्ण जीवन जर त्याला समर्पित केलेलं असेल तर सगळ्या गोष्टी त्यांना माहीत पाहिजे. 9 लॉक आहेत आता बायाच्या मोबाईलला, 9 लॉक आहेत, कुणालाच उघडत नाही लॉक. अरे कुणालाच उघडत नाही, काय करायचंय? महिलांच्या मोबाईलला लॉकची काय गरज आहे? आता काय गरज आहे सांगा? असू द्या, आमचा तो तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही, पण जसं आलंय ना तसं सांगतो. नाही ते प्रल्हाद महाराज मी म्हणलंच नाही, हे सगळं ह्यांनी केलंय, ते मी अजिबात काही म्हणलं नाही. दळण दळायला लावलं होतं वहिनीनी प्रल्हाद महाराजाला, ते दळून आलेत. आता मी म्हणलं नाही, मी काहीच म्हणलेलं नाही अजिबात. मी निघालो, मला काय करायचं, मला काय करायचंय सांगा, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. नाही जात नाही, 5-6 दिवस कुठं जात नाही, बस खाली उग. लक्षात आलं का नाही? कुठं जात नाही माय, कुठं जात नाही. नाही जात, कसं घरी जावं, असं बिगर पाकिटाचं कसं जावं घरी? नमः पार्वतीपदे शिव हर हर. काय झालं बघा, द्या विनोद सोडून द्या, माझ्याकडे लक्ष द्या, जागेवर सोडत जावं, जिथल्या तिथे सोडून द्यायचं, लक्ष द्यायचं. महादेवाच्या लक्षात आलं ब्रह्मदेव खोटं बोलतायत ते ब्रह्मदेव आहेत, पण ज्यांच्याबरोबर बोलतायत ते महादेव आहेत. महादेवानं तिसरा डोळा उघडला आणि तिसरा डोळा उघडून जाणलं की आता माझ्याशी ब्रह्मदेव खोटं बोलतोय ना. आणि केतकीला सांगितलं, केतकी ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्याशी खोटं बोलतोस, माझ्याशी कामानं तुला एवढं घेरलेलं आहे की स्वतःची मुलगी तुला कळाली नाही राव. केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने. महादेवानं सांगितलं जगात लाख मंदिरं होतील, पण ब्रह्मदेवा या जगात तुझं एकही मंदिर नसणार आहे. म्हणून एकच मंदिर आहे फक्त ब्रह्मदेवाचं, पुष्करला. कुठे? पुष्करला मंदिर आहे, पुन्हा मंदिरच नाही. ब्रह्मदेवाचं मंदिर कुठे बघितलं? ब्रह्मदेवाची पुण्यतिथी बघितली? ब्रह्मदेवाचा सप्ताह बघितला? ब्रह्मदेवाची यात्रा बघितली? अजिबात नाही. महादेवाचा ब्रह्मदेवाला शाप आहे की या जगात तुझं मंदिरच नसेल, तुझ्या कोणी पायाच पडणार नाही. ब्रह्मदेवाच्या कोणी पायाच पडत नाही. ब्रह्मदेवाचा फोटो सुद्धा कोणी घरात लावत नाही. लावतं का सांगा ना? एखाद्या वेळेला शनीचा लावतील पण ब्रह्मदेवाचा लावत नाहीत माणसं. अजिबात नाही म्हणे, हे अजिबात नाही. काय काय? कारण आचरण भ्रष्ट झालेलं होतं. देव होता पण देवाचा फोटो घरात नाही. आणि तुम्ही बस हाव तर फार आणता, बरोबर आहे का नाही? हे बघा, कुणाला कळत नसेल पण देवाला सारं कळतंय, बरोबर आहे का नाही? सगळं देवाला कळत असतं. माहिती तुम्हाला? देवाला सारं कळतंय. आता ते वारले बघा, बरोबर आहे का नाही? ते म्हणायचे, कुर्डवाडीला होते आणि पाप आहे का तुमच्याकडे? फार सुंदर होतं ते, देवाला सारं कळतंय रे, बरोबर आहे का नाही? आम्ही ऐकलं होतं. तर मला काय होती सुरुवात त्याची? हां, पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा, काय काय केलंस, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. पापी मन हे, पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतंय र, पळतंय र, पळतंय र. अरे काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. पापी मन हे पाप करोनी
काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय देवाला सारं कळतंय रे बस एवढं पाठ करू हे पाप करू असं बघायचं नुसतं बघायचं मानन करायचंच नाही वहिनी तुम्ही बघा प्रल्हाद महाराज लगेच हा असं नुसतं आणि पुन्हा त्याच्यावर दाब द्यायचा हा कोणत्यावर हे बघा असं म्हणाय पापी मन हे पाप करोनी सैरा वैरा पळतैर एवढं आनंदानं म्हणायचं आणि तिकडे बघा काय कोण पिलूस भले मन देवाला सर काय काय केलं देवाला सारं कळतंय रे बस जमलं तर जमलं ओके लक्ष द्या इकडे चला सगळं कळतं त्याला सगळं कळतं तुम्ही किती काही करा सगळं कळतं विशालदादा त्याला सगळं कळतं बरोबर आहे का नाही म्हणजे विशालदादाला कळतं नाही देवाला सगळं कळतं लक्षात आलं का नाही विशालदादाही कळतंय भविष्य आमच्या तेव्हा बघितलं होतं ना काल पुन्हा चिल्या बाळाचं बरोबर आहे ना सगळं कळतं देवाला हा लक्षात ठेवा तिसरा डोळा उघडला बघितलं ब्रह्मदेव माझ्याशी खोटं बोलतायत आणि खोटं बोलण्याची साक्ष हे कोण देते बोला ना केतकी देते केतकी खोटं बोलण्याची साक्ष देते ब्रह्मदेवाला शाप दिला या जगात तुझं मंदिर नसेल दिसलं मंदिर तुम्हाला आपल्या भागात कुठं आहे महादेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का बोला ना आपल्याकडे श्याम बाबाची पुण्यतिथी भगवान बाबाची पुण्यतिथी तुम्ही बघितली कधी ब्रह्मदेवाची पुण्यतिथी जयंती ब्रह्मदेवाचा उपवास कुठंच नाही बर आणि त्या केतकीला शाप देऊन टाकला एक केतकी ह्या ब्रह्मदेवाचं ऐकून माझ्या बरोबर खोटं बोललीस ना आजपासून मी तुला माझ्या पूजेमधून वर्ज करतो म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये केतकीचं फूल वापरलं जात नाही ऐका आता महादेवाच्या पूजेत केतकीचं फूल नसावं महादेवाच्या समोर कधी नारळ फोडू नये नीट ऐका नारळ कधी फोडायचं नाही महादेवाला फक्त नारळ अर्पण करायचं असतं समर्पित करायचं असतं महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधी घालायची नसते अर्धी प्रदक्षिणा महादेवाला घालायची असते बरोबर आहे का नाही आणि शिवशंभो म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जागर करून गजर करून महादेवाला पुकारायचं असतं महादेवाचा जप करत असताना फक्त शिवशंभो नाही जमणार तर नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव अगोदर पार्वती घ्यावी लागते कारण जी महादेवाची पिंड आहे खालचा जो आकार आहे ती पार्वती मातेचा आकार आहे आणि वरचं जे आकार आहे ते महादेवाचा आकार आहे म्हणून शिव आणि पार्वती ह्या दोन्ही एकत्रित आहेत म्हणून त्याला शिवपिंड असं म्हणतात शिवलिंग असं त्या ठिकाणी म्हणतात म्हणून पार्वती मातेचा अगोदर पहिल्यापासून तुम्हाला प्राधान्य दिलेलं आहे पहिल्यापासून आज प्राधान्य नाही सगळे देव ह्यांच्या बाजूने आहेत तुम्ही रामायण जरी घेतलं रामायण केलं तरी रामायणामध्ये सुद्धा यांच्याच बाजूने आहे बरोबर आहे का नाही राम कृष्ण हरी असं भजन नाही रामायणात सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 बरोबर आहे ना पहिल्यांदा कोण सीता पहिल्यांदा कोण घेतली सीता रामायणात पहिल्यांदा सीता घेतली बरोबर भागवत घ्या भागवतामध्ये पहिल्यांदा राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे रामायणात पहिल्यांदा बोला पटकन बोला गडबड आहे मला बायकोचा फोन यायला पटकन सांगा रामायणात पहिल्यांदा सीता भागवतात पहिल्यांदा राधा बरोबर आहे बसा पहिल्यांदा बसा माझ्याकडे बघा हो बसा म्हणलं इकडे तिकडे बघत मी बघन ना पाहुणे आलेत भेटी गाठीसाठी तुम्ही आपलं इकडे माझ्याकडे बघत जा बरोबर हां भागवतात पहिल्यांदा राधा रामायणात पहिल्यांदा सीता शिवपुराणात पहिल्यांदा बरोबर आहे का नाही पार्वती बरोबर आहे का नाही बालाजीला बी गेला तरी पहिल्यांदा तुम्हालाच मान आहे माहिती बालाजी जप माहिती तुम्हाला
लक्ष्मीपदे लक्ष्मीचं नाव घेतलं जातं गोविंदा, पण गोविंदा म्हणण्याच्या आधी लक्ष्मी म्हणलं जातं. लक्षात यायला लागलं. लक्ष्मीचं नाव घेतलं जातं. लक्ष्मीचं सगळे देव तुमच्या बाजूने आहेत, फक्त एकटा एकच आपल्या बाजूने, बिचार पंढरपूर आपल्या बाजूने. पंढरपूर आमच्या बाजूने. हरी हरी विठोबा रखुमाई. लक्षात आलं. पंढरपूरच तेवढा असं आहे महाराज. पहिल्यांदा विठोबा आणि नंतर रुक्माई. नाही तर पहिल्यांदा कुठं बी तुम्हालाच फुकलेलं आहे. आम्हाला महागच आहेत आम्ही. लक्षात यायला लागले का नाही सांगा. म्हणून भागवत कथा असू द्या, रामायण असू द्या, स्टेजच्या पुढे सगळ्या बाया असतात, गडी कुठे तरी कोपऱ्यात असतात. बरोबर आहे का नाही. आणि कीर्तन हे पांडुरंगाचं असतं पंढरपूरच्या, म्हणून पहिल्या कडीला गडी असतात, महाग बाया असतात. लक्षात द्या. बघा 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 काय काय केलंच भल्या, असं एवढंच ध्यानात ठेवायचं बस, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही. आहे भांडणं कधी असं. बस इकडे लक्ष द्या. आता बघा, केतकी त्या ठिकाणी वर्ज्य केली. केतकीला त्या ठिकाणी पूजेमध्ये स्थान नाही. आणि मग पुढची कथा, प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचं महात्म्य सांगून ब्रह्मदेव आणि विष्णू यांना महादेवाकडून त्या ठिकाणी मंत्र उपचार करण्यात आला. महादेवाची भक्ती करायची असेल तर महादेवाची भक्ती आम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे. आता जे माफी मागितली ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं माफी मागितली, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. आणि त्याच वेळेला स्वतः महादेवानं विष्णूला आणि ब्रह्मदेवाला आपल्या मंत्र दिला आणि सांगितलं, या मंत्राचा तुम्ही जप करा, तुम्ही शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्या ठिकाणी शिवमंत्राचा जप त्या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेतला. जप एवढाच आहे, बरोबर आहे की नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा मंत्राचा जर तुम्ही कायमस्वरूपी जप केला, नामचिंतन जर तुम्ही कायमस्वरूपी या मंत्राचं करत राहिलात, तर महाराज म्हणतात, दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. याचा अर्थ एकच आहे, शिवनामाची ताकद ही आगळी वेगळी आहे. साक्षात महादेवानं सांगितले. आणि ब्रह्मदेव आणि विष्णू काही हजारो वर्ष शिवनामाची तपश्चर्या करतात, तेव्हा कुठंतरी महादेवाबरोबर खोटं बोलल्याचा दोष त्या ठिकाणी निघून जात असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही जर एखाद्या वेळेला आपण खोटं बोलण्याचं पाप आपल्याला लागावं असं वाटत नसेल, तर आपण महादेवाच्या मंत्राचा जप करणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. आणि आपल्याला संधी मिळालीच आहे तर आपण पापीच आहोत पहिल्यापासून, बरोबर आहे का नाही. आपल्या जीवनात कमी जास्त पापी झालेले आहेत. हे पाप आपल्या मनानं केलेलं आहे. आणि या मनाला पवित्र जर व्हायचं असेल तर एक मोका मिळालेला आहे. तो मोका म्हणजे भगवान भोलेनाथाचं नाम. ते नामचिंतन तुम्ही करा, तुमचं मन अगदी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है कर ले जतन. बाद में प्यारे, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, बोले 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 बोले, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. अरे ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. बाद में प्यारे, बाद में प्यारे पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. शब्द सोपे, शब्द ऐका. ओ पापी मन, ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. कळते. ओ पापी मन, ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. बाद में प्यारे पछताएगा, क्यों पिंजरे से पंछी निकल जाएगा. सगळ्यांनी म्हणायचं.
हरि बोल। 4 दिनों का है जग का मेला, कोई न साथी संग अकेला। 4 दिनों का है संगम मेला, कोई न साथी संग अकेला। जैसा तू आया जग में वैसा ही तू जाएगा, जैसा आया जग में वैसा ही तू जाएगा। मुट्ठी बांध के आया जग में हाथ पसारे जाएगा, मुट्ठी बांध के आया जग में हाथ पसारे जाएगा। हो बात में प्यारे, बात में प्यारे, बात में प्यारे पछताएगा। जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, 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 जब हरि बोल। हो भाई बंधु कुटुंब कबीला, कोई न साथी संग अकेला। भाई बंधु कुटुंब कबीला, कोई न साथी संग अकेला। मरने के बाद तुझे आग में जलाएंगे, मेरा दिनों तक तेरा मातम ये मनाएंगे। मरने के बाद तुझे आग में जलाएंगे, तेरा दिनों तक तेरा मातम ये मनाएंगे। हो बाद में प्यारे, बाद में प्यारे, हो बाद में प्यारे पछताएगा। जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, 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 पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव। वा, झालं बघा, डबल डबल तिथंच येते. झाला असेल कमी जास्त पाप आपल्या जीवनात, तर ही शिवकथा आपल्याला पाप मुक्त करणारी कथा आहे. ओ पापी मन, आपल्या मनाला सांगायचं आपण, ओ पापी मन करले भजन, मोका मिला तो करले जतन. एवढाच मोका आहे आपल्याला, एवढाच मोका आहे. तरी अजून काही माणसं घरी झोपलेले आहेत नाहीत का सांगा. एवढी कथा चालू आहे माहीत असून काही माणसं घरात आहेत. किती पुण्यवान म्हणावं लागतील ते. लक्षात येते माझं बोलणं. म्हणजे काही लोकांना काही कळत नाही महाराज, काही कळत नाही त्यांना, काय चाललंय कसं चाललंय याबद्दल काही विचार नाही. आता पुढे ऐका, या शिव महापुराणाचा परिचय करून देत असताना याच्यामध्ये 12 संहिता सांगितलेल्या आहेत. 12 संहिता आहेत आणि 12 संहिता 24,000 श्लोक. हे मूळ 1,00,000 श्लोकाचं हे प्रत आहे, हे शिवपुराण आहे. पण त्याच्यामध्ये संक्षिप्त करून व्यासांनी 24,000 श्लोकामध्ये हे त्या ठिकाणी शिवपुराण केलं. याच्यामध्ये 12 संहिता आहेत. 12 संहिता आपल्याकडे जसे अध्याय असतात तसे शिवपुराणात संहिता आहेत. पहिली संहिता आहे, त्या संहितेचं नाव आहे रुद्र संहिता. लक्षात येते माझं बोलणं.
रुद्रसंहिता अशा अनेक संहिता त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या. आणि ह्या संहिता सांगत असताना पार्थिव लिंग पूजन विधी, महादेवाची पूजा त्या ठिकाणी विष्णूनं केली, महादेवाची पूजा ब्रह्मदेवानं केली, महादेवाची पूजा जगातल्या सगळ्या देवांनी महादेवाची पूजा केली. मी सांगितलं काल की सगळ्या देवाचे अधिपती महादेव आहेत. हे सृष्टी निर्माण केली त्यावेळेला हे महादेवानं ब्रह्मदेवाला ही विद्या दिलेली होती की तू ही सृष्टी निर्माण कर म्हणून. नाही तर या जगात पहिलं काहीच नव्हतं. पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही. कानोबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली, एवढी मोठी ख्याती तिनं केली. ती ढालगज म्हणजे कोण आहे तर ती ढालगज म्हणजे जगन्नियंती पार्वती माता, जगदंबा माता आहे. जेवढे देवीचे रूप तुम्हाला दिसतात ना, देवीचे रूप, कोणती देवी, माहूरची देवी घ्या, कोल्हापूरची देवी घ्या, येरमाळ्याची देवी घ्या, तुळजापूरची देवी घ्या, ही देवी दुसरी तिसरी देवी कोणती नाही, ही देवी म्हणजे पार्वती माता आहे. आणि आपण त्यांना वेगळेच वळण लावलंय, बकरे काप कोंबडे काप, अजिबात नाही. महाराज म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटात शिरडते मागती शिते अवदान. हे शेंदरी हेंदरी देवते, शेंदूर लावणारे शेंद्रे, बरोबर आहे का नाही, आणि राहिलेला हात ज्या दगडाला पुसला ती हेंद्रे. लक्षात आलं का नाही, हे शेंद्रे हेंद्रे देवते, त्यांच्या नादी लागण्यात मजा नाही. आपण भक्ती देवाची केली पाहिजे. हे बघा, श्रद्धा जरूर असली पाहिजे पण अंधश्रद्धा नसली पाहिजे. काही अंधश्रद्धा करतात, काही करतात. ताई माग एक जण म्हणले एका बाईच्या हातानं नंदी दूध प्याला. आलतं का कानावर आलतं का, नंदीच दूध प्याला म्हणले एका बाईच्या. मी तिला भेटायला गेलो, मी तुझ्या पाया पडू दे, मला तुझ्या हातात नंदी दूध प्याला. पाया पडून तिला म्हणलं तुझा नवरा त्या मेलेला 22 वर्ष झालं बोलत नाही म्हणली. म्हणलं ते नंदी मसुबाचा आसन, महादेवाचा नंदी तुझ्या हातानं दूधच पित नसतो म्हणलं. कसं काही काढता तुम्ही सांगा बरं. जरूर श्रद्धा ठेवा ना, पण अंधश्रद्धा कसं काय. आमच्या संतांनी याला थाराच दिलेला नाही महाराज. नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचून. आमच्या संतांनी सांगितलंय नामस्मरण हाच जगातल्या प्रत्येक गोष्टीवर इलाज. दुखणं कोणतंही असू द्या, गोळी एकच आहे, नामस्मरण. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, पथ्य नाम विठोबाचे. तुम्हाला टेन्शन आलंय ना, तुम्ही भजन करा, जप करा. भांडण झालंय ना, जप करा. महादेवाच्या प्रपंचामध्ये जेव्हा अडचण आली त्यावेळेला महादेवानं सुद्धा मौन धरलं होतं. महादेवाच्या आणि पार्वती मातेचे ज्यावेळेला भांडण झालं, भांडण झाल्याच्या नंतर भगवान शिवजींनी मौन धरलं होतं. मला वाटतं ज्यावेळेला प्रपंचामध्ये अडचण येत असेल त्यावेळेला माणसानं मौन धरणं ही गोष्ट अतिशय गरजेची असते. भांडण कधी होते का, मी प्रापंचिक आहे, मला प्रपंच आहे, मला बायकोली, मला मुलं आहेत, तुम्ही सुद्धा प्रपंचातली माणसं आहेत. भांडण कधी होतंय, भांडण ज्यावेळेला आपण एक शब्द त्याने तिकडून एक शब्द, शब्दानं वाढत चालतं, ती भांडण नवरा बायकोच असतं. विनोद म्हणून घेऊ नका, त्या भांडणामध्ये तथ्य काहीच नसतं. फक्त ते मला असं म्हणले, ती मला तसं म्हणली, आणि मी असं करेन, तसं म्हणलं का, मी तसं म्हणलं होतं का, हे असं म्हणलं होतं का, तसं चालतं का, मग यागळाचा अर्थ होता, तुम्ही यागळा, एवढंच असतं भांडण. गाल्या गालात हसत येतात, ज्याची त्याची आठवत आहे ज्याचं त्याला, बाकी काय. बरोबर आहे का नाही, काही नाही. मग हेच असतं ना, काय असतं सांगा बरं दुसरं. हा, आणि सगळ्या बायाचं एकच आहे, महाराज मी म्हणून नांदले, दुसरी कवाज निघून गेली असते. सगळ्याच बाया म्हणतात, मग राहिली कोणती असती मला सांगा तुम्ही एकदा. सांगा बरं खरं, काय विशेष आहे जीवनाची विशेषता आहे का नाही सांगा. म्हणून माया हो, नीट आहे का, नीट आहे. तुम्हाला माझ्यासारखा कथाकार कुठेच भेटणार नाही. मी एकदम घरात येऊन सांगतो, तुमच्या घरातल्या गोष्टी सांगतोय. मला काय करायचं याच्याहून, पण माझी मनातून इच्छा आहे की आपण तर बदललाच पाहिजे, पण आपल्या प्रपंचामध्ये समाधान मिळालं पाहिजे, ही आमच्या शिवकथेची इच्छा आहे. मनापासून आमची इच्छा आहे की आपल्यात बदल झाला पाहिजे, आपल्यात सुधारणा झाली पाहिजे. ती सुधारणा होणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा कशा पद्धतीनं करावी, कोणतं लिंग कोणत्या मातीपासून तयार करावं, अशा पद्धतीचं चिंतन त्या ठिकाणी आलेलं आहे. ते आपल्या पुढे मांडणं ही अतिशय गोष्ट गरजेची असेल. बघा, सर्वप्रथम अग्निसूत्रामध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावं. पूजा मांडायची महादेवाची, आता नीट ऐकून ठेवा. अग्निकह सूत्रानुसार सांगितले त्या विधीनुसार स्नान करावं. संध्याउपासना केल्याच्या नंतर ब्रह्मयज्ञ करावा.
आपण यज्ञ पेटवतो ना, यज्ञ पेटवावा. त्यानंतर देवता, ऋषी, मुनी आणि पितरांसाठी तर्पण करावं. आपली नित्यकर्मे उरकल्याच्या नंतर भगवान शिवजीचे स्मरण करून, भगवान शिवजीचं स्मरण म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आणि त्याच्यानंतर स्नान झाल्याच्या नंतर, विधी पूजा झाल्याच्या नंतर पूजा करत असताना आपल्या अंगाला भस्म लावावं आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा. आता ऐका पुढे, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा. मग वेदोक्त विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. या पूजेने शिवजीची प्रसन्नता लाभून येण्यासाठी, प्रसन्नता लाभून मनोवांछित फलप्राप्ती होते. नदी किंवा तलावाच्या काठावर असलेली माती घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे. नदी किंवा तलावाच्या काठाला जी माती असेल ती माती आणावी आणि त्याचं स्वतः आपल्या हातानं शिवलिंग तयार करावं. मग आता कोणी कोणत्या मातीपासून शिवलिंग तयार करावं याचा उल्लेख शिवमहापुराणामध्ये आलेला आहे. ब्राह्मण समाजाच्या लोकांनी पांढऱ्या रंगाची माती आणून त्याचं शिवलिंग तयार करावं आणि महादेवाची पूजा मांडावी. पुढे क्षत्रिय जे लोक आहेत, क्षत्रिय, त्यांनी लाल रंगाची माती आणावी आणि लाल रंगाच्या मातीपासून ते त्या ठिकाणी शिवलिंग बनवून त्याची पूजा मांडावी. वैश्य जे आहेत, वैश्य, माझ्याकडे लक्ष द्या, वैश्यांनी पिवळ्या रंगाची माती आणावी आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी आपण शिवलिंग तयार करावं. शूद्रांनी, आपण शूद्र याच्यामध्ये मोडले जातो, तर शूद्रांनी काळ्या मातीपासून, काळी माती तलावाच्या काठची किंवा नदीच्या काठची ती काळी माती आणावी आणि त्या काळी मातीपासून एक शिवलिंग तयार करावं. अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी मिळेल ती माती घेऊन शिवलिंग बनवावे. एक आणि दुसरा पर्याय शिवपुराणात असा दिलाय की तुम्हाला जर शिवलिंगाची पूजा करायची असेल तर अपेक्षित तुम्हाला जर माती मिळालीच नाही तर तुम्ही सुवर्णाची एक शिवलिंग तयार करून आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा तुम्ही करू शकता. कारण सोनं असं आहे, ते सोन्याला कधी त्याला कधी डाग लागत नाही, ते कधी अपवित्र होत नाही. सोनं सोनंच आहे. पण त्याच्यात एक पर्याय दिला ताई, त्याच्यात एक सांगितलंय, सुवर्णानं बनवलेली महादेवाची मूर्ती जरूर आपण आपल्या देवघरात महादेवाच्या पूजेसाठी ठेवावी. पण हे नक्की आपल्याला मालकाला विचारलं पाहिजे की हे जी पिंड बनवण्यासाठी जे सोनं आणले ते कुणाचं लुबाडून तर आणलेलं नाही ना. कारण दुसऱ्याचे मुंडके मोडून आपल्या गळ्यामध्ये घातलेलं सोनं आपल्याला कधीच समाधान देत नाही. कळते माझं बोलणं तुम्हाला? म्हणून स्वकष्टानं कमवावं. आमच्या संतांनी आग्रह केला, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. मग सुवर्णाची त्या ठिकाणी एक शिवलिंग तयार करावं. कारण अनितीनं जे कमवलेलं सोनं असतं, अनितीनं कमवलेलं सोनं जे असतं ना, ते सोनं, त्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य असतं. श्रीमद भागवतामध्ये त्याची कथा आली की राजा परीक्षितीने ज्यावेळेला डोक्यावर मुकुट घातला त्यावेळेला त्या मुकुटामध्ये कलीचं वास्तव्य झालं. कारण तो मुकुट पांडवांनी जरासंधाचा चोरून आणलेला होता. ऐकताय का? पण तुम्ही लक्ष देऊन का झोपलात? हा, ऐकताय ना लक्ष देऊन? मग आता ऐका. मग सोनं असलं पाहिजे, तुमच्या गळ्यात बी सोनं जरूर घाला, नक्की असलं पाहिजे. पण त्याच्या पाठीमागं कुणाची लुटारून आणलेलं सोनं नसलं पाहिजे. म्हणून मी एक वाक्य सांगतो, तेवढं आज लिहून ठेवा. तेवढं वाक्य आज स्टेटसला ठेवून द्या. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा पण त्यामागे कुणाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा, हे लिहून ठेवा. तळतळाट नसला पाहिजे, अजिबात तळतळाट नसला पाहिजे. दिले तर स्वखुशी नसले पाहिजे, त्याला दान असं म्हणतायत. आपण दुनियाचे मुंडके मोडून पैसे आणतो, त्याचा काही उपयोग होणार नाही. कळते माझं बोलणं तुम्हाला? म्हणून मायावर लक्षात ठेवा, गुरु शिष्याने केले गुरुशी भोगावे आणि पत्नीने केले पतीशी भोगावे. शिष्यानं जर चूक केली तर ती गुरुला भोगावी लागते, कारण त्यानं त्याला माळ घातलेली असते शिष्य. आणि एखादी चूक जर महिला तुमच्याकडून जर एखादं पाप घडलं ना, आपोआप निम्म पाप त्या पतीला भोगावं लागतं. म्हणून तुम्ही कधी कधी भांडणात सहजच म्हणून जाता, काय तुमचा काय अधिकार आहे मला एवढं बोलायचा? माय अधिकार आहे म्हणूनच बोलतोय ना. तुमचा काय अधिकार आहे? अधिकार आहे ना. मग तुम्ही जेवढं आता कथा ऐकताय ना, पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. यांनी कथा ऐकली ना, त्यातला अर्ध तुम्हाला येणार आहे. पण तुम्ही केलेलं त्यांना जाणार नाही. हा, तुम्ही केलेलं पाप अर्ध त्यांना भोगावं लागणार आहे. अवघडच आहे जरा शिवकथा ही. नको बाबा हे हसली लावायला, बरोबर आहे का नाही? हे तर आमच्या वर्मावरच बोट ठेवायला लागले असं म्हणाल तुम्ही.
पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत. म्हणून मला खूप आग्रह केला म्हणून मी आलोय, नाही तर तुम्ही दिलेले पैसे मला फक्त डिझेललाच लागतील आणि यांना द्यायला लागतील. मी फक्त तुमच्या गावावर तुमचं आमच्यावर प्रेम आहे आणि आमचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी 4-5 कीर्तनं सोडून दिले लांबचे. जवळजवळचे कमी पैशातले कीर्तनं घेतले, खरं म्हणजे लांबचे सोडून दिले तुमच्यासाठी. लक्षात ठेवा. म्हणून ही कथा ऐकणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ती त्या ठिकाणी पूजा मांडावी आणि ती पूजा मांडून आपल्याला जी अपेक्षित माती मी सांगितली त्या पद्धतीनं. डबल सांगाय काही नाही, रेडिओ एकदाच बातम्या देत असतो, डबल सांगणार नाही. लक्षात आलं का नाही? उद्या सांगतो विचारा राहिलेलं काही. आणि त्याच्या दुसरी गोष्ट की शिवलिंग सुवर्णाचं करावं, आपल्या पूजेमध्ये मांडावं आणि रोज अपेक्षित फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर, मी अपेक्षित फळ म्हणतोय हा, तुम्ही मनामध्ये. आणि एक आहे, अजून एक आहे, बोंबलत सांगायचं नसतं मी देवाला हे नवस केला आणि ती नवस केला आणि असं होईना, हे चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं शिवपुराणामध्ये ताई असं वर्णन आलंय, शिवपुराणाचं वर्णन करून सांगते आपण केलेला संकल्प हा फक्त देवाला आणि तुम्हालाच माहीत असला पाहिजे. आणि महादेवाच्या बाबतीत फार मजा आहे. महादेवाच्या पिंडी पुढे जाऊन नसतो संकल्प करायचा. तुम्ही पाय म्हणून तिथं पिंडीवर आणि आमचं असं चांगलं झालं तर मी एवढा जप करीन. तुम्हाला जी अडचण आहे ना ती नंदीच्या कानात सांगायची पद्धत आहे. शिवपुराणामध्ये अशी माहिती का तुम्हाला, नंदीच्या कानात सांगावं लागतंय. आम्ही अशा अशा पद्धतीनं 16 सोमवाराचं व्रत करणार आहोत, आमच्या मनातली ही अपेक्षित इच्छा आहे, ही इच्छा जर पूर्ण झाली तर आम्ही 16 सोमवाराचं व्रत करू. एखादी हे जे काय असेल ते ज्ञानोबरायांनी लिहिलंय ना. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत लिहितात. ज्ञानोबराय म्हणतात कसं आहे की आपण केलेलं पुण्य हे लोकाला कधीच सांगायचं नसतं, कधीच सांगायचं नसतं. महाराज नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबराय म्हणतात पेरलेलं बीज असं झाकून टाकायचं असतं ना, तसं जीवनामध्ये केलेलं पुण्य झाकून टाकायचं असतं, झाकायचं असतं. आम्ही केलं मी केलं, आम्ही आमच्यामुळं होतं, ही नसलं पाहिजे. ज्यावेळेला आमच्यामुळं होतंय आमच्यामुळं होतंय त्यावेळेला पुण्य मिळत नाही असं नाही, पण पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असतं, ही ध्यानात ठेवा. टोपण उघडल्यावर औषध राहतं पण त्यातली पॉवर राहत नसते. तुम्ही आम्ही केलेलं आहे, आमची पंगत आहे, आम्ही एवढी पंगत घातली मग आमची पंगत आहे, हे सांगत असाल तर पुण्य मिळेल पण त्याच्यात पॉवर राहणार नाही. म्हणून शहाणी माणसं गुप्त दान करून निघून जातात. महाराज कळते मी काय सांगतो ते आपल्या. याचा अर्थ सज्जनाव एकच आहे की आपल्या जीवनात काहीही पुण्य केलं असेल तरीही आपण त्या ठिकाणी लोकाला सांगायचं नसतं. हां, एखादा म्हणलाच तुमची पंगत छान झाली, खूप पैसे घातले तुम्ही पंक्तीला, त्याचे शब्द हे असले पाहिजेत. बस महादेवानं करून घेतलं, आपलं काही नाही, करता करविता देव आहे, आपण कोण आहोत हे त्याची इच्छा होती, त्यानं करून घेतलं, आपलं याच्यात काही नाही, हे शब्द आपले बाहेर पडले पाहिजे. आपल्याला एखाद्या म्हणलं तुमची हो मग आपली पंगत सगळ्या गावात नंबर 1 आपलीच झाली ना, काय त्याच्यात पॉवर राहत नाही. कळलं का तुम्हाला? कळलं का आता? म्हणजे आमच्यामुळं होतंय, आम्ही केलं पाहिजे, आमचं नाव आमचं हे ज्यावेळेला समोर येतं ना त्यावेळेला त्यातलं पुण्य निघून जात असतं सज्जना. म्हणून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज 108 वेळेला जप व्हावा एवढी शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं देवाला फुलं आणावेत, पण ते फुलं आणत असताना त्याच्यात केतकीचं फूल नसावं असा उल्लेख आलेला आहे. महादेवाला नैवेद्य दाखवत असताना महादेवाला नैवेद्य हा खिरीचा नैवेद्य जास्त आवडतो, खिरीचा नैवेद्य असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि असं वर्णन करून सांगून पार्थिव लिंग पूजनाचा महिमा त्या ठिकाणी 21व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलेलं आहे की कुणी किती हजार लिंग, किती शिवलिंगाची पूजा केल्याच्या नंतर काय मिळतं, मुलगा होण्यासाठी किती शिवलिंगाची पूजा करावी, दारिद्र्य जाण्यासाठी किती शिवलिंगाची पूजा करावी, आपल्या जीवनामध्ये आपला पती चांगला मिळण्यासाठी किती शिवलिंगाची पूजा करावी, काय काय व्रत करावं, हा विचार या ठिकाणी आलेला आहे. पण हा विचार मी आज सांगणार नाही, तर हा विचार मी आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये सांगणार आहे. आपण सगळेजण खरं म्हणजे आज 3रा दिवस आहे, प्रतिसाद महाराज खूप वाढत चालला आहे. हळूहळू आपलं गाव त्या मानानं छोटंसं गाव आहे. छोट्याशा गावात बघा किती लोक, सगळे लोक आहे का
100 बऱ्या सांगू द्या, मी आल्याशिवाय खोड जाणारच नाही तुमची, बरोबर आहे का नाही? हां, म्हणतात ना ते शेपूट वाकडं ती वाकडच, बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो. तुम्ही एवढा वेळ काढून तुम्ही ताई आला, तुम्हाला धन्यवाद. आमच्या काकी आल्या त्यांना धन्यवाद. इकडे आमचे अरुण मामा आलेत, त्याचप्रमाणे गायकवाड मामा आलेत. आमच्या मामाची फार मोठी माईक सिस्टीम आहे गायकवाड मामाची, नेवाशावरून आलेले ते लक्षात ठेवा. आणि आमचे अरुण मामा सानप तेही या ठिकाणी आलेले आहेत, नेवाशावरून कथा ऐकण्यासाठी आलेले आहेत. त्यांना धन्यवाद. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत. इकडून मराठी हॉस्पिटल आहे आणि इकडून आमचा अनिकेत, त्याचे अनेक आता त्याचं कोणत्या कीर्तन मायबापा, कीर्तन विठ्ठल असे अनेक त्याचे चॅनल आहेत आणि म्हणून तेही या ठिकाणी शूट करण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला खूप त्या ठिकाणी चांगले चांगले व्हिडिओ चांगलं आपल्याला बनवून त्या ठिकाणी देत असतात. आम्ही रोज अपलोड करत असतो आपल्या अकाउंटला. त्या ठिकाणी आपली सगळीकडे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे अपलोड आहे. प्रकाश साठे ऑफिशियल, या ऑफिशियल प्रकाश साठे ऑफिशियल असं आपल्या अकाउंटचं नाव आहे. त्याच्यावर आपले सगळे कथेचे रोजचे व्हिडिओ अपलोड केलेले असतात. आपण त्याच्यावर बघा, यूट्यूबला बघा, फेसबुकला बघा किंवा इंस्टाग्रामला बघा, प्रकाश साठे ऑफिशियल. त्याच्यावर सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्या चरणी विनम्र भावाने मी अभिवादन करतो. आणि आता हे थोडं व्यवस्थित, हे सगळ्या महिला ज्या आहेत यजमान, सगळ्यांना व्यवस्थित उभा करून यांचा सगळ्याचा एक आरतीचा व्हिडिओ पाठवून द्या आम्हाला, बरं का? एक व्हिडिओ सगळ्यांचा बनवून, सगळ्यांचा एक चांगला व्हिडिओ बनवून द्या आम्हाला आरतीचा. आणि ते तुम्ही फक्त घरात ठेवू नका, सगळ्याला पाठवा. पाहुण्या रावळ्यांना आमच्या गावात कथा चालू आहे, तुम्ही या. हा, लक्षात येते का नाही माझं बोलणं? आणि आपण या कथेसाठी सढळ हाताने मदत करा. मला वाटतं मी पत्रिकेवर मगाशी बघितलं काही नावं टाकलेली आहेत, पण ती नावं टाकले म्हणजेच काही त्यांनीच ठेवली असं काही नाही. आपल्या सगळ्यांची ती शिवकथा आहे. आपल्या कथेसाठी आपण सर्वांनी मदत करणं ही गरजेचं आहे. इकडे बघा, आपण सर्व महिलांनी या कथेला मदत करायची. महिला मंडळांनी जर मदत केली तर ही आता असं तुम्हाला वाटतं का की पुढच्या वर्षी साठे महाराजांनी कथा करावी का? बदलावी वाटते तुम्हाला? ह्या 2-4 जणी सोडून म्हणतो मी, यांना दुसरे महाराज तुम्हाला विचारतो मी, बरोबर आहे का नाही? असं वाटतं का तुम्हाला महाराजांनी यावं पुढच्या वर्षी? बोला ना. आवाज जरा कमीच येतोय तुमचा. काही इच्छा नाही का तुमची? मी मग काळं पांढरं आजच करू का? दुसरा महाराज आणा, तुम्हाला कोणता आणायचा आहे ती आपली इच्छा आहे ना. पुढच्या वर्षी सुद्धा आपली कथा झाली पाहिजे, आहे का नाही? इच्छा आहे ना? मग त्यासाठी आपण सर्वांनी मदत करणं ही गोष्ट गरजेची आहे. तुम्ही सगळ्यांनी जर मदत केली तर कथा होणार आहे. आणि हे काही आपल्याला तेवढी मदत करत नाहीत, हे लक्षात ठेवा. तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणून तुमच्या सर्व महिलांनी यांच्याकडे सगळ्याकडे सांगा, तुमची वर्गणी वेगळी, तुमच्या नवऱ्यानं नाही दिले तरी त्याच्या खिशातले 1000 रुपये घेऊन या. बस, ते सगळं पाप माझ्या डोक्यावर घेतो मी, माझ्या डोक्यावर. तुम्ही इथं मामापाशी, प्रल्हाद महाराजापाशी, कुणापाशी सांगा की हे आम्ही कथेसाठी देतोय. लक्षात आलं का नाही? कथेसाठी देतोय. म्हणून आपण सर्वांनी कथेसाठी महिला मंडळाकडून आम्हाला मदत अपेक्षित आहे. कारण तुम्ही जेवढे दिले तेवढेच आम्ही घेणार आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे महिलांनी जेवढे दिले तेवढे देणार आहेत. मग एका लेकराचं भलं व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही थोडं माझ्यासाठी घरातून नवऱ्याला घुलून 1000-2000 रुपये घेऊन या. लक्षात आलं का नाही? पण विनोद नाही, खरंच आपण सर्वांनी आपल्या सहकार्य करा, मदत करा, एवढी आपल्याला मी विनंती करतो. थांबतो. आजची कथा या ठिकाणी विराम घेईन. एक 5 मिनिटाचं आपल्याला दररोजच्या प्रमाणे थोडंसं नाचून गाऊन थोडंसं एक भजन होईल आणि त्याच्यानंतर आरती होईल. आरती झाल्याच्या